नमस्कार प्रेक्षक हो. वीज दर सतत वाढत असताना घरगुती ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनं 2025 साली सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत महत्वाचे बदल केले असून यामुळे सर्वसामान्यांना सौर ऊर्जेचा वापर अधिक स्वस्त आणि सोपा होणार आहे. नवीन नियमांनुसार आता घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणारी सबसिडी वाढवण्यात आली आहे. 2 किलोवॅट रूफटॉप सिस्टीमसाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. तर 2 किलोवॅट पर्यंतच्या प्रणालींवर अधिक जास्त सबसिडी लागू होणार आहे. म्हणजेच घराची वीज बिल कमी करणं आता अनेक कुटुंबांसाठी सहज शक्य होणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की देशाला 2030 पर्यंत स्वच्छ ऊर्जेकडे वळवण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी घरगुती सोलर सिस्टीम हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे सबसिडीची प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली असून नागरिकांना PM सूर्या घर पोर्टलवरून थेट अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सबसिडी शिवाय वीज वितरण कंपन्यांना देखील नेट मीटरिंगची प्रक्रिया झटपट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वतः वापरलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा तयार झाली तर ती ग्रीडला विकून अतिरिक्त लाभही मिळू शकतो. ऊर्जा तज्ञ सांगतात की एकदा सोलर सिस्टीम बसवली की पुढील 20-25 वर्षे जवळजवळ मोफत वीज मिळते. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये वाढता लोड आणि महागाई पाहता सोलर सिस्टीम हा दीर्घकालीन फायदा देणारा उत्तम पर्याय ठरत आहे. सरकारचा स्पष्ट संदेश आहे, स्वच्छ ऊर्जा, कमी बिल आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही गोष्टी एका योजनेत मिळवण्यासाठी सोलर रूफटॉप सबसिडी 2025 ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे. मी आहे सोनाली. अशाच विविध माहितींकरिता मंडल चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.